श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत आणि स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहो हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या छोट्याशा व्हिडिओला आता सुरुवात करूयात. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ महाशिवरात्री स्पेशल असणार आहे, कारण 8च दिवसांवरती महाशिवरात्री आलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हा सगळ्या म्हणजे शिवभक्तांसाठी किंवा आपल्या हिंदू धर्मियांसाठी खूप महत्त्वपूर्ण आणि फायद्याचा ठरणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर मंडळी, येत्या 8 मार्च रोजी आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावरती लेप देतात आणि त्यानंतर धोत्र्याची फुले, बेलाची पाने तसेच वेगवेगळ्या प्रकारची पांढरी फुले आपल्याला पूजेमध्ये वापरता येतात. तर हे झालं पूजेचं. पण महाशिवरात्रीच्या वेळी अशा काही गोष्टी आहेत की महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही आपल्याला या चुका करायच्या नाही आहेत. तर त्या कुठल्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पाहणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण पाहून घ्या. तर मंडळी, पहिला नियम असा आहे किंवा पहिली चूक अशी आहे की जी आपल्याला अजिबात करायची नाही आहे. तर मंडळी, धार्मिक शास्त्रानुसार भगवान भोलेनाथाची पूजा करताना चुकूनही शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नये. या अर्धक्रांतीला चंद्रक्रांती असं म्हटलं जातं. धार्मिक ग्रंथानुसार भगवान शंकराच्या पूजेदरम्यान अभिषेक करताना शंखाचा वापर करू नये, कारण पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे भगवान शंकराला पूजेमध्ये शंखाचा वापर अशुभ असा मानला जातो. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणं शुभ मानलं जातं. मात्र बेलपत्र कोठेही तुटलेलं, फाटलेलं किंवा खंडित असू नये आणि त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं खूप शुभ असं मानलं जातं. त्यानंतर भोलेनाथाची पूजा करत असताना चुकूनही हळद, कुंकू, रोळी अर्पण करू नये. हे सर्व स्त्रीतत्व मानले जाते आणि शिवलिंग हे पुरुषतत्व असतं. त्यामुळेच भोलेनाथाच्या पूजेत हळदी, कुंकू आणि रोळी अर्पण करणे बंधनकारक आहे. हळदीऐवजी तुम्ही भोलेनाथाला पिवळे चंदनसुद्धा अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर भोलेनाथाची पूजा करताना किंवा भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही तुळशीची पाने अर्पण करायची नाहीत. तुळशीची पाने केवळ भगवान शिवालाच नव्हे तर संपूर्ण शिवकुटुंबाला तुळशी अर्पण करणं हे अशुभ मानलं जातं. केतकी आणि कण्हेरची फुलं महादेवाला अर्पण करू नका. असे केल्याने भगवान भोलेनाथांचा संताप होतो असा समज आहे. महाशिवरात्रीला भोलेनाथांना बेलपत्र, भांग, धतुरा, आक आणि शमीची पाने अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. तर महाशिवरात्रीच्या व्रतादरम्यान या चुका ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. जर अशा प्रकारे आपण चुका केल्या तर आपल्याला व्रताचं कुठलंही फळ मिळणार नाही. त्यामुळे हे काही जे मी नियम सांगितले ते महाशिवरात्रीच्या व्रताला तुम्ही नक्की पाळा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक छानसं लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.